ईओच्या नावानं दे ग माय, कलेक्टरच्या नावानं दे ग माय, विभागीय आयुक्ताच्या नावानं दे ग माय, इंजिनियरच्या नावानं दे ग माय, घरकुलासाठी पैसे दे ग माय. बाबा दे माय, दिले बाबा. नंबर लाईन सगळेजण आहे ना माहिती का? विषय असा आहे त्या 60 लोकांचे नाव घरकुलामध्ये आले. घरकुला यादीत नाव आले म्हणून घरकुल चालू करा म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं. पत्र्याचे फुलाचे घरे वाऱ्यावर पाते बांधले जाते, घरकुल बांधले. इंजिनियर काय म्हणते, 17 जणांना पैसे टाकले, बाकीचे दाबून धरले. काय म्हणते, आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे. आणि घर आता कंप्लीट झालं, 2-4 महिने झाले. आम्ही म्हणलं ग्रामसभेचा ठराव देतो, नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार होते. नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं, 25,000 दे म्हणते, तुला पैसे टाकून. आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर, चुकीचं आहे का नाही? घरकुल बांधायला लावलं, मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये घरकुल द्यायला लागले आणि आता अशा पैसे पहिला हप्ता सगळ्यांना दिले, 60 जणांना. पुणे तालुक्यात असा विषय झाला, हे रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते, 20,000 रुपये मागते. गरीब शेतकरी उदाहरणावरती बांधून टाकलं, तिथे द्यायला झालं. मी म्हटलं पैसे जमा करून देतो, 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो, ते काही येणं झालं बाहेर. तुम्ही काय करा, आमचे ठेवायचे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा, तेवढे आमचे पैसे टाकायला लावा. तिकडे अर्ज केले एक निवेदन पाठवतोय आपल्याला, 1-2-4 ओळी निवेदन तयार करून तुम्हाला देतो. एक फोटो घेऊन टाकू सर आपण, एक टोकरीला फक्त हात लावा. एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर, 4 घंट्यापासून जमा केलं हो. सगळे घेणारे फोटो